ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। देशासह राज्यात कोरोना ओसरतोय का असा प्रश्न उपस्थित व्हायला लागला। याचं कारण ठरलेलं आहे रोजचा कोरोनाग्रस्तांचा आकडा। हा लाखाच्या घरात जाण्याची शक्यता खरं तर होती, मात्र अचानक कोरोना रुग्णांमध्ये घट व्हायला लागलेली आहे। अनेक रुग्णालयांमधले बेड्स सुद्धा आता रिकामे झालेले आहेत। अनेक कोविड सेंटर्स आता ओस पडायला लागलेली आहेत। गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर येणारे रोजचे अहवालही कोरोनाच्या आकड्यांमध्ये घट होत असलेलीच दाखवतात आणि त्यामुळे खरंच कोरोनाचा प्रसार आता कमी झालाय का, की तपासण्या कमी झालेल्या आहेत, कोरोनाची लागण आटोक्यात आलेली आहे का, की आकडे लपवले जात आहेत, असे अनेक प्रश्न पडलेले आहेत। अर्थात या आकडेवारीमुळे आपण हुरळून जायची अजिबात गरज नाहीये, कारण कागदावरची संख्या कमी दिसत असली तरी कोरोना अजून अस्तित्वात आहे, त्यामुळे खबरदारी घ्यावीच लागणार आहे। देशभरातल्या कोरोना रुग्णांच्या ग्राफवरती एक नजर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून टाकूया। भारतात दिवसागणिक कोरोना ओसरतोय का आपण पाहूया या आकडेवारीमधून। हा ग्राफ जर आपण बघितला तर एप्रिल, मे, जून चढा ग्राफ राहिलेला आहे। जूनमध्ये अनलॉकला सुरुवात झाली। अनलॉक नंतर हा ग्राफ काहीसा अजून तीव्र झालेला होता। जून, जुलै, ऑगस्ट, अगदी 17 सप्टेंबरला प्रतिदिन सापडणारी संख्या ही 96,793च्या घरात पोहोचली आणि त्यानंतर हा ग्राफ घसरायला लागला। आपण 5 ऑक्टोबरची जर आकडेवारी बघितली तर 61,267 रुग्ण एका दिवसात सापडलेले आहेत। तर देशातल्या कोरोनाबाधितांचा आकडा आता दिवसागणिक कमी होत असताना आपल्या राज्यातनं सुद्धा ही दिलासादायक आकडेवारी समोर येते। राज्यातल्या कोरोना रुग्णांच्या संख्येचा चढता आलेख हा सुद्धा आता उतरायला लागलेला आहे। एकीकडे देशातली आकडेवारी ही 17 तारखेनंतर 17 सप्टेंबर नंतर उतरायला लागलेली होती। तो ग्राफ जो चढा आलेख होता देशामध्ये तो काहीसा डिक्लाइन व्हायला लागलेला होता। महाराष्ट्रात सुद्धा तशीच एक पॉझिटिव्ह आकडेवारी समोर यायला लागलेली असं आपण म्हणूया, कारण महाराष्ट्र सुद्धा काही हजारांच्या घरात महाराष्ट्रामध्ये प्रतिदिन आकडेवारी आपल्याकडे येत होती। मात्र महाराष्ट्रामधल्या रुग्णांची आकडेवारी ही 30 सप्टेंबर नंतर आपल्याला त्यामध्ये बऱ्यापैकी घसरण होताना दिसून आलेली आहे। आणि या सगळ्या संदर्भातच आपण राज्यभरातला आढावा घेण्यासाठी आमचे राज्यभरातनं प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। मराठवाड्यातून राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत, विदर्भातून सरिता कौशिक आपल्यासोबत आहेत, पश्चिम महाराष्ट्रातून मंदार गोंजारी आणि मुंबईतून मनश्री पाठक आपल्याला या सगळ्या आकडेवारीचं विश्लेषण करून सांगणार आहेत। मी सुरुवातीलाच जाईल राहुल कुलकर्णी यांच्याकडे। राहुल, मराठवाड्यामधली आकडेवारी सुद्धा असंच काहीसं दर्शवते। एका ठराविक टप्प्यानंतर कोरोनाग्रस्त रुग्ण जे प्रत्येक दिवशी सापडत आहेत त्या आकड्यामध्ये घट होताना दिसतेय। काही ठोस कारणं समोर आली आहेत का या सगळ्याला? हो, मी वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ आणि महसूल यंत्रणा की जी ह्या सगळ्याचं नियंत्रण करते यांच्याशी गेल्या 3-4 तासापासून बोललो आणि खरं तर गेले 2 दिवसापासून मी याचा शोधच घेत होतो की असं कसं काय झालं की गेल्या 15 दिवसापूर्वी ज्याला इंग्रजीमध्ये हॉरिफिक अशी सिच्युएशन म्हणतात की ऑक्सिजनचे बेड नाहीयेत म्हणून एकापाठोपाठ एक पेशंट नांदेडमध्ये मरतात किंवा औरंगाबादमध्ये बेड मिळत नाहीत, अशा सगळ्या स्टोरीज आपणच दाखवल्या। त्यामुळे असं काय घडलं गेल्या 8-10 दिवसामध्ये की एकदम ड्रास्टिकली वेग हा कमी होताना दिसतोय। तो किती व्हावा? 100 पेशंट जर मराठवाड्यात तपासले जात होते तर त्यातले 40 पॉझिटिव्ह येत होते। आता हा रेट 25 वरती आलाय ऑन अन ॲव्हरेज। तर याचं कारण जे 3-4 कारणं सांगितली जातात, एक महत्वाचं वैद्यकीय कारण ज्याला म्युटेशन म्हणतात, म्हणजे हा कोरोना थोडासा माइल्ड झालाय का, हे एक म्युटेशन आहे। कारण फक्त सरकारी यंत्रणेतच नाहीये तर खासगी रुग्णालयातले सुद्धा बेड हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त होताना दिसतात, 50%। दुसरं महत्वाचं कारण सांगितलं जातं ते म्हणजे मुळात चाचण्याच कमी होतात आणि चाचण्या कमी होत असल्यामुळे रिपोर्टिंग कमी होते। तर मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्याची मी जेव्हा आकडेवारी पाहिली तेव्हा याच्यात थोडंसं तथ्य आहे असं लक्षात येतं। म्हणजे औरंगाबाद आणि उस्मानाबाद हे 2 जर जिल्हे बघितले की ज्या 2 जिल्ह्यामध्ये ॲव्हरेज 850 टेस्टिंग होते, तर इतर जिल्ह्यांची टेस्टिंग ही जी पूर्वी 1000पर्यंत गेलेली होती ती तशी कमी झालेली आहे। सो हे एक रिझन आहे। दुसरं एक रिझन सांगितलं असं जातं की जो फिअर होता कोरोना पेशंटच्या बाबतीमध्ये तो थोडासा कमी झालाय फिअर, आणि मग पेशंट हे आपल्या घरीच होम क्वारंटीन होत आहेत आणि त्यामुळे तिथे त्यांच्यावरती उपचार होत आहेत। आणि चौथं जे कारण सांगितलं जातं ते जरा वर्स्ट कारण आहे, ते असं की रुरलमध्ये जो स्प्रेड आहे तो स्प्रेड इतका जास्त आहे की त्या स्प्रेडच्या पार्श्वभूमीवरती अजूनही शासकीय यंत्रणा सुरळीत न झाल्यामुळे रुग्णच येत नाहीत। ती अशी 3-4 कारणं आहेत। आपण जरा आकडेवारीकडे बघू। मी सुरुवात औरंगाबादपासून जर केली तर 1 सप्टेंबरला 294 पेशंट यायचे औरंगाबादमध्ये, 15 सप्टेंबरला 211,
आणि 15 सप्टेंबरला 211, 5 ऑक्टोबरला 245. म्हणजे औरंगाबाद आणि उस्मानाबाद ह्या दोन जिल्ह्याची जर तुलना आपण केली तर ऍव्हरेज औरंगाबादचा जो होता तो तसाच आहे, की टेस्टिंग कायम आहे. पण उस्मानाबादमध्ये ऍव्हरेज 250, 250 पेशंट यायचे. परवा त्याच्यामध्ये फक्त 58 पेशंट आलेत. आणि आता जर ऍव्हरेज आपण काढला तर तो साधारणपणे 110 पर्यंत आहे. हिंगोली सारखा जिल्हा की ज्या जिल्ह्याचा पॅटर्न आता राज्यात फार नवाजला जातोय. 1 सप्टेंबरला 32 रुग्ण होते, 15 सप्टेंबरला 41 रुग्ण होते, तर 5 ऑक्टोबरला 21 आहेत. फारच कमी आहेत. बीड जिल्ह्यामध्ये 1 सप्टेंबरला 4588 रुग्ण होते, तर आता 1 ऑक्टोबरला 10236 आहेत. परंतु इथे सुद्धा बेडची जी उपलब्धता आहे ती आपल्या प्रतिनिधींनी कळवली त्याप्रमाणे 1800 बेड वॅकंट आहेत, की जी स्थिती फारच वेगळी झाली होती. परभणीमध्ये 1 सप्टेंबरला जर आपण बघितलं तर 64 रुग्णांचे अहवाल हे पॉझिटिव्ह येत होते. 15 सप्टेंबरला 52 आहेत आणि 5 ऑक्टोबरला 39 आहेत. आणखी अशाच सगळ्या आकडेवारी जर आपण गेलो तर जालन्यामध्ये 1 सप्टेंबरला साधारणपणे 150-200 पेशंट येत होते. 5 ऑक्टोबरला जर आपण बघितलं तर 100 जवळपास ही स्थिती. आणि जालन्यासारख्या शहरामध्ये की जिथे बेड मिळाले नाहीत पण काही बातम्या आल्या होत्या, 132 बेड सध्या रिक्त आहेत. लातूरमध्ये पण मी काल पाहिलं तर जवळ खासगी रुग्णालय पण ही स्थिती. ओव्हरऑल जी स्थिती ज्या हॉरिफिक शब्दाबद्दल मी बोललो ती स्थिती गेल्या 15 दिवसापासून ही कुठेतरी ही स्थिती आता नियंत्रणात येताना दिसते. नक्कीच राहुल, हे सकारात्मक चित्र आहे. आपण एकूणच राज्यभरातल्या आकडेवारीवरती एक नजर टाकूया, म्हणजे आपल्याला अंदाज येईल कशा पद्धतीनं हा ग्राफ आपल्याला दिसतोय ते. राज्यातली आकडेवारी सुद्धा, देशातली आकडेवारी ज्या पद्धतीनं एकूण वाढली आणि त्यानंतर एका ठराविक पॉईंट नंतर ती कमी झाली. राज्यातली आकडेवारी आहे 30 सप्टेंबरला राज्यात 18,317 रुग्ण होते. त्यानंतर दर दिवशी जर आपण ही आकडेवारी बघितली तर 16,000, 15,000, 14,000, 13,000 आणि आता 5 ऑक्टोबरला 10,244 रुग्ण प्रतिदिन सापडत आहेत. आपण पुन्हा एकदा आपल्या रिपोर्टर्सकडनं आढावा घेऊया. आपण सरिताकडे जाऊया, विदर्भातला आढावा घेऊया. सरिता, विदर्भातला पॅटर्न सुद्धा असाच काहीच आहे. प्रमुख कारण काय समजतायत याची? खरं तर नम्रता, राहुलनी जसं म्हटलं अगदी तसाच पॅटर्न आहे. 11ही जिल्हे जे विदर्भाचे आहेत त्यांना एकत्र जर केलं तर हाच पॅटर्न दिसतोय की 1 सप्टेंबरला एक भीतीचं वातावरण राहील अशा पद्धतीचे हे आकडे होते. तर 15 सप्टेंबरला ते अजून वाढले होते, ज्याला राहुलनं हॉरिफिक म्हटलं. पण आता जर का आपण बघितलं तर ह्या 15 दिवसामध्येच जवळजवळ 1/3 सगळे आकडे आलेत. नुसतेच रोजच्या रुग्णांमध्ये नाही तर रोजची जी काही मृतकांचा आकडा आहे तो सुद्धा 1/3 आलाय. ह्याचा परिणाम आपल्याला थेट बेड्सवर दिसतोय. पण त्याच्या आधी आता खरं तर हा प्रश्न येतो की हे आकडे का घसरले, जसं तू विचारलं. तर एकीकडे रुग्ण कमी झाले हा एक भाग आहे. वेगवेगळ्या वैद्यकीय क्षेत्रातील लोकांशी बोलल्यानंतर एक लक्षात नक्कीच येते की म्युटेशन जे आहे ते झालं असावं. कारण शेवटी जी रुग्ण आहेत ते माइल्ड किंवा मॉडरेट आहेत आणि त्यामुळे ही लोक दवाखान्याकडे धाव नाही घेत आहेत. प्रत्येकाला लक्षात आलंय की आपल्या घरी थांबायचंय. एक महत्वाचा चेंज या टेस्टिंगच्या पॅटर्न मध्ये झालेला आहे. म्हणजे एकीकडे जर असं कोणाला वाटत असेल की टेस्ट कमी झाल्यात तर त्या टेस्ट कमी झाल्या नाहीयेत. लोकांमधला जो वाढता अवेअरनेस आहे त्यामुळे अनेक लोक आता फक्त CT स्कॅन करतात, चेस्ट एक्सरेज काढतात आणि त्या चेस्ट एक्सरेजच्या भरोशावरच ट्रीटमेंट सुरू करतात. त्यामुळे सुद्धा कुठेतरी रुग्ण हे नमूद होत नाही. पण ह्यामध्ये एक महत्वाचा भाग शेवटी हा आहेच की ही जी रुग्ण आहेत ती माइल्ड किंवा अत्यंत मॉडरेट किंवा माइल्डच आहेत आणि तो आकडा आता जास्त आहे. आणि ती जी धावाधाव बघायला मिळाली, लोकांचा सुद्धा कोरोनाकडे बघायचा एक अप्रोच काहीसा बदललेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. आपण मंदार गोंजारी यांच्याकडे जाऊया. मंदार, पश्चिम महाराष्ट्रातलं साधारण चित्र काय सांगताय? काही ठोस कारण समोर आलेत का? नम्रता, 1 सप्टेंबरला पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. ऍक्टिव्ह रुग्णसंख्या होती 56,505. 15 सप्टेंबरला ही संख्या होती 76,141. म्हणजे जवळपास 20,000ची वाढ होती रुग्णांमध्ये फक्त 15 दिवसांमध्ये. आणि 5 ऑक्टोबरला म्हणजे 20 दिवसानंतर ही रुग्णसंख्या 65,196 होती. म्हणजे 21,000 ही रुग्णसंख्या घटलेली आहे. यावरून दिसतंय काय तर रुग्णसंख्या कमी झालेली आहे, कोरोना कमी होतोय का. परंतु याच्यामध्ये एक मोठा विरोधाभास आहे, तो मी दाखवू इच्छितो. 1 सप्टेंबरला जी मृत्यूंची संख्या होती या विभागामध्ये 6,343 होती. 15 सप्टेंबरला ही संख्या होती 8,700
33 म्हणजे जवळपास 2 ते 2.5 हजारांनी मृत्यू वाढलेले होते 15 दिवसांमध्ये. मात्र 5 ऑक्टोबरला म्हणजे मागील 20 दिवसांमध्ये ही मृत्यूंची संख्या 12,052 वरती पोहोचलेली आहे. म्हणजे मागील 20 दिवसांमध्ये 4,000हून अधिक मृत्यू नोंद झालेले आहेत. त्यामुळे एका बाजूला जरी रुग्णांची संख्या कमी दिसत असली तरी मृत्यूंची संख्या वाढलेली आहे. हे का होत असावं याच्या पाठीमागचं कारण हे आहे की टेस्ट कमी होत आहेत, मात्र मृत्यूंची संख्या ही वाढलेली दिसते आहे. कारण जे लोक ऐनवेळी अत्यवस्थ होऊन ज्यांना रुग्णालयामध्ये आणलं जात आहे ते त्या अशांपैकी बहुतेक जे लोक आहेत ते मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळं कोरोनाचा प्रभाव कमी होतो आहे किंवा कोरोना त्याची जी काही तीव्रता आहे ती कमी होते आहे असं समजणं या ठिकाणी घाईचं ठरेल. नक्कीच ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जेवढा कोरोनाचा प्रकोप होता तेवढा आता जाणवत नाहीये. मात्र मागील अनुभव आपल्याला हेच सांगतो की जेव्हा लोकांनी गर्दी केलेली आहे तेव्हा कोरोना वाढलेला आहे. गणेशोत्सवाच्या नंतर मोठ्या प्रमाणात कोरोना वाढल्याचं पाहायला मिळालं होतं. दुसरी महत्वाची बाब म्हणजे कोरोना हा एखाद्या भागामध्ये जेव्हा लाटेवरती स्वार होतो किंवा त्या भागामध्ये कोरोनाची लाट असते तेव्हा जेव्हा त्या भागातली लाट ओसरते तेव्हा ती लाट दुसऱ्या कोणत्या तरी भागामध्ये दिसते आणि पुन्हा रुग्णसंख्या वाढायला वारंवार जाणवले. म्हणजे एक ठराविक पॅटर्न होता आणि एका ठराविक पॉइंट नंतर हे सगळे पॅटर्न आता मोडीत निघतायत की काय अशीच आकडेवारी दिसते. आपण मुंबईकडे येऊया. मनश्री, मुंबईमध्ये अगदी जंग पछाडलं या कोरोनाने आणि हर तऱ्हेचे उपाय मुंबईने केलेले आहेत. त्याचीच परिणिती म्हणायची काही आकडेवारी जी कमी होताना दिसते. नम्रता, मुंबई ही इतर सगळ्या महाराष्ट्रापेक्षा वेगळी ठरली कोरोनाच्या बाबतीत. ती यासाठी कारण कोरोनाने प्रवेश केला मुंबईत आणि त्यानंतर झपाट्याने हे आकडे वाढत गेले. कोरोनाचा खरा डाऊन ट्रेंड मुंबईत खरं तर सुरू झाला होता, मात्र दुर्दैवाने सप्टेंबरच्या मध्यामध्ये पुन्हा कोरोनाची रुग्णसंख्या ही वाढत जाताना आपल्याला दिसली. जर ऑगस्टची अखेर आणि सप्टेंबरच्या सुरुवातीच्या काळात आपण लक्षात घेतलं जी आकडेवारी होती ती मुंबईत दर दिवसाला फार तर 1,000 रुग्ण सापडत होते. मुंबईच्या दृष्टिकोनातनं 1,000 रुग्ण हे त्या दृष्टीने कमीच होते. 1,000च्या खाली देखील ही संख्या आली होती. मात्र दुर्दैवाने 15 सप्टेंबरपर्यंत अचानक ही रुग्णसंख्या वाढायला लागली. जर आपण 1 सप्टेंबर रोजीची रुग्णसंख्या बघितली तर ती 1,141 रुग्ण होते. त्यानंतर 15 सप्टेंबर म्हणजे सप्टेंबरच्या मध्यापर्यंत ही रुग्णसंख्या 1,500वर जाऊन पोहोचली आणि त्यानंतर 1 ऑक्टोबर रोजी 2,352 रुग्ण सापडलेत. म्हणजे 2,000च्या पुढे रुग्णसंख्या गेली. खऱ्या अर्थाने सप्टेंबरची अखेर आणि ऑक्टोबरचा सुरुवातीचा काळ, ज्या काळात सध्या आपण आहोत, हा काळ कोरोनाच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा मानला जातोय. 1 ऑक्टोबरला 2,300 रुग्ण होते, मात्र जर कालची रुग्णसंख्या आपण बघितली तर ती 1,800 वरती आलेली आहे. म्हणजे पुन्हा एकदा कोरोनाचा डाऊन ट्रेंड नक्कीच, म्हणजे डाऊन ट्रेंड सुरू झाला. एक सकारात्मक चित्र मुंबईमध्ये सुद्धा आपल्याला दिसतंय. राहुल, आपल्यासोबत विदर्भातनं होत्या सरिता कौशिक, पश्चिम महाराष्ट्रातनं मंदार आणि मनश्री आपल्याला सगळी माहिती देत होते. गुड न्यूज म्हणायला हवी ही. मात्र ही गुड न्यूज पाहता पाहता काही पॅटर्न तर बदलत नाहीये ना, लपवली तर जात नाहीये ना संख्या, हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. तुम्हा चौघांचेही आभार राज्यातली ही परिस्थिती सविस्तर आमच्या समोर मांडल्याबद्दल.